नमस्कार मैत्रिणींनो, एक छोटासा दिवा आपल्या जीवनात प्रकाश घेऊन येतो. अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो तो दिवा. म्हणून या दिव्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच दीप अमावस्या. आषाढ महिन्याच्या शेवटी येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या. यालाच दीप अमावस्या असे देखील म्हटले जाते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. यालाच गतहरी अमावस्या असे देखील म्हटले जाते. परंतु लोकांनी याचा अपभ्रंश करून गटारी अमावस्या सुरू केली. गतहरी म्हणजे गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे. गतआहार म्हणजे गेलेला किंवा त्यागलेला आहार. श्रावण महिना येणार म्हटलं की दोन शब्द आपल्याला आठवतात. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे आणि आठवतो तो मनसोक्त मांसाहार. तर श्रावण महिन्याला सुरुवात होणार असते. पावसाळी वातावरण असते. त्यामुळे पूर्वी जे काही जड मांसाहार आपण खात असतो तो या महिन्यात सहन होत नाही. त्याचप्रमाणे भगवान शंकराच्या सेवेचा देखील हा महिना असतो. म्हणून आषाढ महिन्यानंतर श्रावण महिन्यात मांसाहार हा करत नाही. परंतु लोक याचा चुकीचा अर्थ काढतात व अतिरेक करतात. मैत्रिणींनो, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलन करून केली जाते. त्यामुळे दीपाला खूप महत्त्व आहे. आता आपण दीपपूजन कसे करावे ते बघू. यावर्षी आषाढी अमावस्या ही 4 ऑगस्टला रविवारी आहे. तर या दिवशी आपल्याला दीपपूजन करून घ्यायचे आहे. तर आता आपण दीपपूजन कसे करायचे ते. सर्वात प्रथम आपल्याला घरातील सर्व दिवे, समई, निरंजन, पणत्या सर्व घासून पुसून स्वच्छ करायचे आहे. एका पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला लाल किंवा पिवळे कापड टाकून घ्यायचे आहे. चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे. याप्रमाणे सर्व दिवे आपल्याला थोडे थोडे तांदूळ ठेवून त्यावर दिवे मांडून घ्यायचे आहे. त्यानंतर दिव्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले व्हायची आहे आणि सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे. त्यासाठी आपल्याला सर्व दिव्यांमध्ये वात, तेल अगोदरच घालून ठेवायचे आहे. काही भागामध्ये या दिवशी कणकेचे दिवे करत असतात. गोड कणकेचे दिवे उकडून करत असतात आणि त्यामध्ये तूप आणि वात घालून त्या दिव्याने आपल्या नेहमीच्या दिव्यांना ओवाळत असतात. फुलांसोबतच या दिवशी दिव्यांना दुर्वा देखील वाहिल्या जातात. दुर्वा या वंशवृद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे दिव्यांना दुर्वा व्हाव्यात. त्याचप्रमाणे खडीसाखर किंवा गुळलाया किंवा भिजवलेली हरभऱ्याची डाळ व गूळ यांचा नैवेद्य दाखवावा व दिव्याची कहाणी वाचावी. दारात पणत्या लावाव्या. त्याचप्रमाणे काही भागामध्ये घरातील लहान मुलांना ओवाळण्याची देखील प्रथा आहे. मुले ही आपल्या वंशाचा दिवा असतो. त्यामुळे त्यांना दिव्याच्या प्रकाशाचे तेज मिळावे, सर्व संकटावर मात करण्याची शक्ती मिळावी म्हणून त्यांना ओवाळले जाते. दिव्याला हात जोडून सुख, शांती, समाधान मिळण्यासाठी प्रार्थना करावी. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. जो शुभ करतो, कल्याण करतो, आरोग्य देतो, धन देतो अशा दिव्याला माझा नमस्कार असो. हे दीपदेवा, तू सूर्यरूपी व अग्निरूपी आहेस. तेजामध्ये उत्तम तेज आहे. त्यामुळे माझे कल्याण कर अशी प्रार्थना आपल्याला दिव्याला करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी पितरांच्या नावाने दानधर्म केल्याने सुद्धा खूप पुण्य मिळते. त्यामुळे पितरांच्या नावाने दानधर्म करावा. त्याचप्रमाणे सकाळी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करावी. त्याच्यामुळे गंगा स्नानाचेही आपल्याला पुण्य मिळत असते. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटन प्रेस करा.